त्यावेळेला साईबाबांचं दर्शन आम्ही घेत असतो आणि इथून मला असं वाटतं 20-1 मिनिटाच्या अंतरावर येवला आहे, माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे अनेक वेळा जे आहे बाबांच्या चरणी येणं होतं. आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं, बाबांचं दर्शनही झालं. मी त्यांना सांगितलं होतं काल 2 तास माझ्याकडे प्रफुल्लभाई होते. त्यांनी सांगितलं आपण येऊन हजेरी लावून जा. त्याप्रमाणे हजेरी लागलेली आहे. तुमच्याकडे ती दर्ज झालेली आहे. समता परिषदेचे आणि कार्यकर्ते देखील नाराज आहेत आणि चर्चा काय होते, त्यांच्याशी संवाद काय होतोय का? आमचं काम चालू आहे. आमच्या सभा मिटिंग चालू आहे. त्याप्रमाणे जे समता परिषद काम मी आज करतो अशातला भाग नाही. झाले आता जवळजवळ 35 वर्ष झाले समता परिषद स्थापन. तेव्हापासून आमचं काम राजकीय किती वादळं आली काय आणि शांत झाली काय, अपडाऊन्स, पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे, गरिबांचं काम, तर आमचं सुरूच असतं. पहिल्यांदा असं घडलंय की 10वी-12वी जे हॉल तिकीट्स आहे त्यावर जातीचा उल्लेख येण्यास सुरुवात झाली. हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख केला शकतो. आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेतच ना, त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन ते दर्शन घेतात. त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आपण मार्गदर्शन करणार असं आहे, आपण भाषण करणार, मार्गदर्शन करणार. अजितदादांची काही चर्चा झाली नाही. साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय. तुम्ही श्रद्धेनं आतापर्यंत काम करत आला, मात्र तुम्हाला आता सबुरी का बरं सांगण्यात आले? बाबांनी सांगितलं बरोबर आहे. काय सबुरी ठेवा, श्रद्धा ठेवा. श्रद्धेनं काम केल्यानंतर सुद्धा जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीनं वागत असेल तर काय करावं? साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर अनेकांची नाराजी दूर होते. आपण दर्शन घेतलं, आज नाराजी दूर झाली सर. शिर्डीचं ज्यांचे लागतील बाबांच्यावर तर आमचा विश्वास आहे. बाबांची आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही, पण असण्याची शक्यता सुद्धा नाही. काय त्यांनी जे आहे सगळ्यांना जो पोटाशी धरलेला आहे त्यांना नमस्कार करायला मी आलो. लाडकी बहीणचा एक विषय आहे, ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पैसे, ते आता जे आहेत राज्यकर्ते आहेत इथे जवळपास, त्यांना विचारून घ्या. नमस्कार मित्रो, आपण बघताय MS24 मुंबई. बघत राहा. मी सुनील पाल, तुमचा कॉमेडीचा लाल. आय लाईक इट.